झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतरही न्याय मिळेना। पोलिसांनीही दाद न दिल्याने बापाने केली आत्महत्या। अस्थिकलश पोलीस ठाण्यात आणून केली न्यायाची मागणी। अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर पोलीस ठाण्याच्या चक्रा मारून सुद्धा न्याय मिळत नसल्याने अखेर हतबल बापाने गळफास घेऊन आत्महत्या केली। सुस्त यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे अपहरण झालेली मुलगी तर अद्याप परत आलीच नाही, पण एका बापाचा मात्र नाहक बळी गेलाय। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या पुढाकाराने आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क अस्थिकलश पोलीस ठाण्यात आणून न्यायाची मागणी केली। ही घटना आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे गावातील। या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी समाजातील एका अल्पवयीन मुलीचे 4 महिन्यांपूर्वी म्हणजे ऑगस्ट महिन्यात 2 विवाहित व्यक्तींनी अपहरण केले। एवढेच नव्हे तर संशयित आरोपींच्या साथीदारांनी अल्पवयीन मुलीच्या काकांना फोन करून तुमची मुलगी शिरपूर तालुक्यातील चांदसे येथे असल्याचे खोटे सांगून बोलवले आणि बेदम मारहाण केली। त्यांना रक्ताच्या उलट्या होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण केली। कुणीही मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचेही असेच हाल होतील असे धमकावले। अल्पवयीन मुलीच्या पालकांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात न्याय मागण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला नाहीच, उलट तक्रारदारांनाच धमकावले। या घटनेच्या विरोधात 3 नोव्हेंबर रोजी शिंदखेड्यात निषेध मोर्चाही काढण्यात आला, परंतु मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही। त्याचवेळी पोलिसांनी गांभीर्याने घेतले असते तर आता अल्पवयीन मुलीचे वडील कैलास आत्माराम सैंदाणे यांना गळफास घेण्याची वेळ आली नसती। एका हतबल बापाचा नाहक बळी गेल्यानंतर आज 5 डिसेंबर रोजी त्यांचा अस्थिकलश शिंदखेडा पोलीस ठाण्यात आणण्यात आला। संबंधितांवर तत्काळ कारवाई करा, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी शाणाभाऊ सोनवणे, योगेश सैंदाणे, आत्माराम सैंदाणे, दीपाली सैंदाणे, रावसाहेब इशी, विनायक सैंदाणे, चंदाबाई कोळी, खुशी सैंदाणे, परी सैंदाणे यांच्यासह नातेवाईक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।